पण नागपूर, संभाजीनगर आणि नाशिकचं चित्र बघितलं. जळगावचा कल काय सांगतोय? नक्कीच सिद्धेश सर, आज जळगाव विधान परिषदेची मतमोजणी या ठिकाणी पार पडते आहे. जळगाव विधान परिषदेचा विचार केला तर महायुतीचे जे उमेदवार आहे नंदकिशोर महाजन यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्यामध्ये ही प्रमुख लढत बघावयास मिळत आहे. या ठिकाणी महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विरोधात रेश्मा काळे ज्या बंडखोर उमेदवार आहे यांनी या ठिकाणी सुरुवातीला बंड पुकारलं होतं. त्यानंतर अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी या ठिकाणी या निवडणुकीमधून माघार घेतली होती. महायुतीच्या उमेदवारांना या ठिकाणी पाठिंबा दिला होता. तर जळगाव विधान परिषदेमध्ये नंदकिशोर महाजन यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्यामध्ये आज सामना बघावयास मिळत आहे. एकीकडे महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी या ठिकाणी आपला विजयाचा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी प्रक्रियेस या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. सध्या तरी महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचं सध्या पारडं या ठिकाणी जड आहे. तर विचार केला तर थोड्याच वेळामध्ये अवघ्या काही तासामध्ये त्या ठिकाणी विजय त्यांचा या ठिकाणी निश्चित होऊ शकतो. रेकॉर्ड पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी पार पडत आहे. जवळपास नंदकिशोर महाजन यांना 580 मतं मिळण्याची शक्यता महायुतीच्या नेत्यांनी या ठिकाणी नक्कीच जुगल. त्यामुळे एकंदरीतच कोण बाजी मारते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. माझ्यासोबत होते तेजस मोहतरे, किरण गोटूर, विजय शिडे आणि जुगल पाटील. आपल्या सर्वांचे आभार.